कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी प्रशासनाला दिलेल्या संपाच्या नोटीसनंतरही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे 24 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिलाय. 1.5 महिना उलटूनही प्रशासनाकडून एकाही मागणीवर ठोस निर्णय न घेतल्याने संघटनेने बेमुदत संपाची घोषणा केली आहे. प्रमुख मागण्यांमध्ये महापालिकेच्या मुख्य इमारतीत संघटनेस कार्यालयासाठी प्रशस्त जागा देणे, कचरा उठावासाठी पर्याप्त वाहने उपलब्ध करून देणे, सेवानिवृत्त किंवा मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 दिवसात नोकरी देणे आणि 3 वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याबाबतची माहिती संघटनेचे मुख्य समन्वयक संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. संपाच्या पार्श्वभूमीवर कामगार अधिकारी व उपायुक्त पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस अध्यक्ष दिनकर आवळे, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, सरचिटणीस अजित तिवले, रवींद्र काळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.